श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण बालकांड तृतीय सर्ग. श्री शंकर म्हणाले, जगती तलावर सर्वत्र प्रसिद्धी पावलेला वीर्यशाली, सत्यपरायण आणि श्रीमान असा दशरथ नावाचा अयोध्येचा राजा होऊन गेला. पोटी संतान नाही ह्या दुःखाने पीडित होत साधा एकदा स्वकुलोपाध्याय वसिष्ठ मुनींना वंदन करून तो म्हणाला, महाराज, सर्व शुभलक्षणांनी युक्त असे पुत्र मला कसे प्राप्त होतील? पुत्राच्या अभावी मला माझे सर्व राज्य दुःखाला कारण होत आहे. तेव्हा वसिष्ठ त्याला म्हणाले, हे राजा, दुसरे इंद्रादी लोकपालच की काय, असे तुला सद्गुण संपन्न 4 पुत्र होतील. शांतेचा पती जो तपोघन ऋष्यशृंग, त्याला अणवून आम्हांसह वर्तमान लवकर पुत्रकामेष्टी यज्ञ कर. होय करतो, असे दशरथ बोलला व मंत्रिमंडळांसह जाऊन त्या मुनीला ऋष्यशृंगाला त्याने आणविले आणि शुद्ध होऊन अनेक पुण्यशील मुनींसह यज्ञकर्म आरंभिले. श्रद्धापूर्वक अग्नीत होम केला असता तापलेल्या सुवर्णाप्रमाणे कांतिमान अग्नी सुवर्णपात्रात पायस घेऊन प्रकट झाला आणि बोलला, देवांनी निर्माण केलेला आणि पुत्रप्राप्तीचे साधन असा हा दिव्य पायस घे, म्हणजे परमेश्वरच पुत्ररूपाने तुझ्या पोटी येईल ह्यात संशय नाही. असे म्हणून तो अग्नी राजाला पायस देऊन गुप्त झाला आणि राजा आपले मनोरथ पूर्ण झाले असे मानून त्या दोघा वसिष्ठ व ऋष्यशृंग मुनिश्रेष्ठांना वंदन करिता झाला. नंतर वसिष्ठ आणि ऋष्यशृंग ह्यांचे अनुमोदन घेऊन त्या होमद्रव्याचे पायसाचे सारखे 2 भाग करून कौसल्या व कैकेयी ह्या 2 राण्यांना तो देता झाला. मग त्या पुत्रदायक चरूचा आपल्यालाही लाभ व्हावा अशी इच्छा करून सुमित्रा तेथे आली. तेव्हा कौसल्येने आपल्या भागातील निम्मा भाग मोठ्या आनंदाने तिला सुमित्रेला दिला. कैकेयीनेही प्रेमयुक्त अंतःकरणाने आपल्या भागातील निम्मा भाग तिला दिला. नंतर त्या सर्व स्त्रिया ते पायसान्न खाऊन गर्भधारण करत्या झाल्या. अशा रीतीने राजवाड्यात त्या 3ही स्त्रिया आपल्या दिव्य कांतीने देवतांप्रमाणे शोभत्या झाल्या. मग 10व्या मासी कौसल्या अद्भुत पुत्राला जन्म देती झाली. हा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पक्षामध्ये 9मी तिथीला पुनर्वसुयुक्त शुभकारक कर्कलग्नी 5 ग्रह उच्चस्थानी असता झाला. त्यावेळी सूर्य मेषराशीला होता व पुष्पवृष्टी एकसारखी होत होती. अशा रीतीने जन्ममरणरहित जगन्नाथ परमात्मा प्रकट झाला. नीलकमलाच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाची, पितांबरधारी, चतुर्भुज, नेत्रांच्या उपांतभागी कमलासमान तांबूसवर्णाची, दैदिप्यमान कुंडलांनी शोभणारी अशी ती मूर्ती होती. त्या मूर्तीचे तेज हजारो सूर्यांप्रमाणे असून मस्तकावर किरीट धारण केलेला होता. केश कुरळे होते. 4 हातातील शंखचक्र गदा कमल आणि कंठांतील वनमाला ह्या योगे करून त्या मूर्तीला विशेषच शोभा आली होती. त्या मूर्तीची हास्यमुद्रा होती, त्यामुळे ते हास्य नसून चित्तातील भक्तांवरील अनुग्रहरूपी चंद्राचे चांदणेच की काय असे वाटत होते. कमलासारखे विशाल नेत्र दयारूपी रसाने भरलेले होते आणि श्रीवत्स, हार, पैंजणे इत्यादी भूषणे त्या शरीरावर विलसत होती. त्या परमात्म्याला पाहून कौसल्या आश्चर्यचकित होऊन गेली. हर्षाश्रूंनी तिचे डोळे भरून आले. तिने नमस्कार करून व हात जोडून बोलण्यास आरंभ केला. कौसल्या म्हणाली, शंखचक्र गदा धारण करणाऱ्या देवदेवा, तुला नमस्कार असो. तू परमात्मा, स्वस्वरूपापासून कधीही च्युत न होणारा असा अच्युत आहेस. तुझ्या गुणांना अंत नाही. सर्वत्र व्यापून राहिलेला असा तू पुरुषोत्तम आहेस. वेदवेत्ते म्हणतात की तू वाणीला आणि बुद्ध्यादिकांना न समजणारा असा आहेस. सत्ता हेच तुझे रूप व ज्ञान हेच तुझे शरीर आहे. तूच एकटा सत्वादी गुणांनी युक्त होत साता मायेच्या योगे करून विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतोस. तरीही तू सदा चौथाच, ब्रह्मा विष्णू महेश ह्याहून वेगळाच, मायादोषरहित असा आहेस.
तू क्रिया करतोस, गमन करतोस, ऐकतोस, पाहतोस असे दिसते, तरी तू काहीच करीत नाहीस. गमन करीत नाहीस, ऐकत नाहीस की पाहत नाहीस. वेदांनी असे म्हटले आहे की तू आत्मस्वरूपी आहेस. त्या आत्मस्वरूपी प्राणही नाही व मनही नाही. ते शुद्ध आहे. तू सर्व भूतांच्या ठिकाणी समदृष्टी असूनही अज्ञानरूपी अंधकाराचे आवरण असलेल्यांना समजला जात नाहीस. ज्ञानीपुरुषांना मात्र तू स्पष्टपणे अनुभवाला येतोस. तुझ्या उदरात सारी ब्रह्मांडे परमाणूंप्रमाणे दिसतात. हे रघुत्तमा, तू माझ्या उदरी आल्याचे जगात प्रसिद्ध करीत आहेस. ह्यावरून भक्तांच्या ठिकाणी तुझी असलेली परवशता आज मला दिसून आली आहे. संसार समुद्रात पती, पुत्र, द्रव्य इत्यादिकांमध्ये मग्न होतसाती मी तुझ्या मायेच्या योगाने भ्रमण करीत आहे. आज मी तुझ्या पायांच्या जवळ प्राप्त झाले आहे. हे देवा, हे तुझे स्वरूप सर्वदा माझ्या अंतःकरणात राहू दे. जगाला मोह घालणारी तुझी माया मला कधीही मोह न घालो. हे विश्वात्म्या, हे तुझे अलौकिक रूप आता आवरून धर. हे महानंद रूपा, अतिशय कोमल असे बालरूप धारण कर आणि ते मला दाखव. तुझ्याशी प्रेमयुक्त भाषण आणि आलिंगन ह्यांच्या योगे अज्ञानाचा अंधकार मी तरून जाईन. श्री भगवान म्हणाले, आई, तुला जे जे इष्ट आहे ते ते सर्व होईल. विपरीत काहीही होणार नाही. पृथ्वीचा भार हरण करण्यास्तव रावणाला मारावे म्हणून ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती आणि म्हणूनच मी मनुष्यरूप धारण करून आलो आहे. हे अनिंदिते, कोठेही नाव ठेवण्यास जागा नाही. अशा कौसल्ये, मी तुमच्या पोटी यावे अशी इच्छा धारण करून तू आणि दशरथाने पूर्वी तपस्या करून मला संतुष्ट केले आणि मीही तसे केले. तुमचे मनोरथ पूर्ण केले. हे माझे रूप तुझ्या दृष्टीस पडले. हे तुझ्या पूर्वजन्मीच्या तपाचे फल होय. हे दुसऱ्याला मिळणे शक्य नाही. माझे दर्शन मोक्षप्राप्तीला मिळवून देणारे आहे. जो कोणी हा आम्हा दोघांचा संवाद पाठ करेल किंवा ऐकेल त्याला मुक्ती मिळून मरणकाळी माझे स्मरण होईल. असे मातेला बोलून आणि बालरूप धारण करून रामाने रडण्यास प्रारंभ केला. त्या बालपणात देखील त्याची कांती इंद्रनील मण्याप्रमाणे होती. त्याचे डोळे विशाल होते. त्याचे स्वरूप अत्यंत सुंदर होते. नूतन उगवलेल्या सूर्याप्रमाणे तो शोभत होता. त्याला पाहून इंद्रादी सकल लोकपालांना आनंद झाला. पुढे दशरथ राजा पुत्रजन्माची आनंदवार्ता ऐकून आनंद सागरात मग्न होतसाता गुरु वसिष्ठांना घेऊन रामाला पाहण्याला आला. कमलपत्राप्रमाणे डोळे असणाऱ्या त्या रामाला पाहून आनंदाश्रूंनी दशरथाचे डोळे भरून आले. त्याने गुरूंकरवी, वसिष्ठांकरवी जातक वगैरे कर्तव्य असे सर्व संस्कार करविले. इतक्यात कमलनयना कैकेयी भरत नावाच्या पुत्राला जन्म देती झाली आणि सुमित्रेला पूर्णचंद्राप्रमाणे मुखे धारण करणारी अशी 2 जुळी मुले झाली. तेव्हा दशरथाने आनंदाने ब्राह्मणांना हजारो गावे दान दिली. त्याचप्रमाणे सोन्याचे अलंकार, रत्ने, वस्त्रे आणि चांगल्या गायीही दिल्या. ज्ञानाच्या योगे अज्ञानाचा नाश केल्यानंतर ज्याच्या ठिकाणी मुनिजन रममाण होतात असा तो वडील मुलगा सर्वांना रमविणारा असल्यामुळे गुरुने वसिष्ठांनी त्याचे नाव राम असे ठेवले. सर्वांचे भरणपोषण करणारा ह्या अर्थाने दुसऱ्या मुलाचे भरत असे नाव ठेवले. तिसऱ्याला चांगल्या लक्षणांनी युक्त म्हणून लक्ष्मण असे नाव दिले आणि चौथ्याला शत्रूंचा हंता, वध करणारा म्हणून शत्रुघ्न असे नाव योजिले. पायसातील अंशाच्या अनुरोधाने लक्ष्मण रामचंद्राच्या समागमात व शत्रुघ्न भरताच्या समागमात असे ते जोडीजोडीने फिरत असत. लक्ष्मणासह वर्तमान सर्वत्र फिरणारा राम आपल्या बाललीलांनी, नानाविध चेष्टांनी आणि बोबड्या भाषणांनी मातापित्रांस रमविता झाला. त्याच्या मस्तकाच्या ठिकाणी सोन्याचे पिंपळपान बांधले होते. त्याला मोत्ये लावली होती. त्यांची कांती त्याच्या शरीरावर झळकत होती. कंठामध्ये रत्नांचा व मोत्यांचा हार असून त्यामध्ये वाघनख घातले होते. त्यामुळे त्याला विशेषच शोभा आली होती. कानांमध्ये अर्जुन वृक्षाच्या फळासारखे सोन्यात मढविलेल्या रत्नांचे डूल होते. पायातील आणि कमरेतील घागऱ्या, त्याचप्रमाणे हातातील बाहुभूषणे ह्यांतील रत्ने
खुळखुळ वाजत असत. त्याच्या हास्ययुक्त मुखात लहान लहान दात दिसत होते. त्याची अंगकांती इंद्रनील मण्याप्रमाणे होती. अंगणामध्ये वासरांच्या मागून चारी बाजूंनी त्याला रांगताना पाहून दशरथ राजा व कौसल्या ह्यांना अत्यानंद होत असे. दशरथ जेवीत असताना वारंवार रामाला ये ये म्हणून अतिहर्षाने बोलावित असे, परंतु खेळण्याच्या नादात तो येत नसे. अशा वेळी त्याला घेऊन ये म्हणून राजा कौसल्याला सांगत असे आणि ती हसत हसत त्याच्या मागे धावत जात असे. परंतु योग्यांनाच केवळ योगसाधनाने आकळला जाणारा तो परमात्मा तिच्या हाती लागत नसे. केव्हा केव्हा हसत चिखलाने भरलेल्या हातांनी स्वतःच होऊन तो येत असे आणि एखादा घास घेऊन पळून जात असे. त्याची आई कौसल्या प्रत्येक महिन्याला वाढदिवशी त्याला नटवून वेगवेगळ्या प्रकारची वायने देत असे. अशा वाढदिवशी कधी अनारसे, कधी मोदक, कधी करंज्या, कधी कान्हवले करून ती वायने देत असे. त्याच्या अतिचपळपणामुळे घरातील काम तिने सोडून दिले होते. कोणे एकेवेळी हा रघुनाथ श्रीराम आईजवळ गेला आणि तिला म्हणाला, आई मला जेवायला घाल. परंतु ती काही कामात गुंतली असल्यामुळे तिला ते ऐकू आले नाही. त्यामुळे क्रोधाने लाकूड घेऊन त्याने भांडी फोडली, शिंक्यावरचे दही दूध लोणी पाडले आणि प्रथमतः लक्ष्मणाला ते देऊन नंतर भरताला आणि मग शत्रुघ्नाला देता झाला. स्वयंपाक्याने आईला कौसल्याला ही गोष्ट सांगताच राम हसून पळू लागला. नंतर आई आली आहे असे पाहताच ती सगळी मुले पळाली. कौसल्या त्यांच्या मागे धावता धावता पावलोपावली अडखळू लागली. राम सापडल्यावर तिने त्याला हाती धरले, तरी त्याला ती काहीच बोलली नाही. परंतु राम बालभावाचा आविर्भाव आणून हळूहळू रडू लागला. तेव्हा कौसल्याने त्या सर्वांना घट्ट पोटाशी धरून यत्नपूर्वक समजावले. अशा रीतीने आनंदाचा प्रत्यक्ष ठेवाच असा सर्व जगाला आनंद देणारा तो श्रीरामचंद्र मायेच्या योगाने बालरूप धारण करून त्या दोघांना, दशरथ व कौसल्या ह्यांना रमविता झाला. नंतर काले करून ती सर्व मुले कौमार्यावस्थेला येऊन पोचली. वसिष्ठांकडून उपनयन संस्कार करविल्यावर ते चौघेही सर्व विद्यांमध्ये निष्णात झाले. धनुर्वेदाची त्यांना विशेष आवड लागली. सर्व शास्त्रातील तत्वार्थ त्यांना उत्तम प्रकारे कळू लागले. लीले करून त्यांनी नररूपे धारण केली होती, तरी ते वस्तुतः सर्व जगांचे नाथच होते. लक्ष्मण सर्वदा रामाच्या मागून आदरपूर्वक जात असे. त्याचप्रमाणे भरत हा धनी आणि मी सेवक हा भाव मनात ठेवून शत्रुघ्नही भरता पाठीमागे सर्वदा असे. राम धनुष्य व बाणयुक्त भाता धारण करून लक्ष्मणासह वर्तमान घोड्यावर बसून शिकारीला जात असे व तेथे दुष्ट पशूंचा वध करून घरी आल्यावर ते सर्व बापाला अर्पण करत असे. श्रीराम पहाटेला उठून आणि स्नान करून प्रथमतः आईबापांना वंदन करी आणि नंतर सर्व पौर्य कार्य करण्याकरता मोठ्या विनयपूर्वक बसत असे. बंधूंसह वर्तमान प्रत्येक दिवशी अनेक मुनींना बरोबर घेऊन जेवायचे आणि नंतर धर्मशास्त्रातील रहस्यांचे श्रवण व विवरण करायचे असा त्याचा नित्याचा प्रघात होता. अशा प्रकारे मनुष्याचा अवतार घेऊन ज्याला विकारही नाही व नाशही नाही अशा त्या परात्म श्रीरामाने मनुष्याप्रमाणे वागून सर्व प्रकारच्या लीला केल्या. वास्तविक विचार केला असता तो काहीच करत नाही. बालकांडातील 3रा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.